काय करत नाही. आपण आतापर्यंत पाहिलं आहे की भगवंत हा भक्तासाठी दळणही दळतो, गुरही राखतो. संतांच्या रचनांमधून, अभंगांमधून आपण ही गोष्ट ऐकलेली आहे. द्रौपदीसाठी बंधुरूपातही हा भगवंत धावून आलेला आहे आणि नामदेवांची खीर चाखण्यासाठी ज्या पूर्वजांनी ही सगळी संस्कृती सांभाळली. आता हे सुद्धा देऊळ कुठून आलं? केळशीहून आलं, बरोबर ना? त्यावेळी त्या लोकांनी इथं ते आणलं. खरं तर पोर्तुगीजाच्या जमान्यात कितीतरी देवळं आमची पाडली गेली, कितीतरी, एक आणि दोन नाही, अशी कितीतरी आपण बोलू शकणार नाही. आणि त्यावेळी 400 वर्षापूर्वीच्या गोष्टी, म्हणजे 1510, पोर्तुगीज केव्हा आले आमच्या? 1510 मध्ये. आदिलशहानं 1510 मध्ये आमचा हा गोवा काढून पोर्तुगीजांना दिला आणि त्यानंतर तो घणाघात पोर्तुगीजाने केला. त्यातून ही सगळी देवळं नष्ट करण्याचा प्रयत्नाने केला. पण आपल्या जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ त्यावेळेचे जे नागरिक होते, वेगवेगळे होते, ते कुठल्या एका समाजाचे नव्हते, ते संस्कृत प्रेमी होते. संस्कृतीच्या वातावरणातून वाढलेले माणसं होती. त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांच्याकडे काहीही नव्हतं, पण तरी असताना लोकांच्या पाठिंब्याच्या माध्यमातून त्यांनी ही सगळी देवळं जास्त करून आमच्या अंत्रुज महालामध्ये आणली. मी त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, कारण हे काम त्यावेळी त्यांनी केलं, तर आज आमच्यासारख्यांनी ही कामं पुढे न्यायची की नाही? न्यायला पाहिजे. गावागावातली जी देवळं आहेत, छोटी छोटी देवळं आहेत, ती चांगली करण्याचं काम आपण करायला पाहिजे. संस्कृती टिकवण्याचं काम आपण करायला पाहिजे. आणि हे पुढे नेताना मनोभावे प्रत्येक गोष्टीत हातभार लावणं पण जरुरीचं आहे.
आज मला खूप अभिमान आहे, कारण शांतादुर्गा कला संघ ही छोटी संस्था आहे, पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. आज त्यांनी दिंडी महोत्सव केला, कितीतरी कलाकार आज आपली कला इथं पेश करेल. मला अभिमान वाटतो माझ्या गावचा, बांदिवडे गावचा, कारण महालक्ष्मी युवक मंडळ म्हणून आम्ही केव्हा तरी 1993 मध्ये स्थापन केलं, आणि त्यानंतर आज गेली 25 वर्षे ही संस्था गोव्यामध्ये चित्ररथ तयार करते, आणि 2-3 संस्था पण आहेत. पण ही नावं आमचं शाणू इथं बसलेले आहेत, त्यांचा आम्ही आज सन्मान केला पकवाज वादक म्हणून. त्यांच्या बालमंडळाने ही संस्था स्थापन केली, आणि आज गोवाभर तिचं नाव झालेलं आहे. ते कुठल्याही गोष्टी कुठेही त्याला ही संस्था नंबर 1 वरती आहे. आता हे श्रेय कोणाला द्यायचं? हे श्रेय कलाकारांना द्यायचं, पूर्वजांना द्यायचं, ज्यांनी हे सगळं केलं आणि एवढंपर्यंत आणलं, आणि त्याला चालना देण्याचं काम आज आपल्याला करायचं आहे. मी मुद्दाम परत एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण असेच प्रयत्नरत राहा, जेणेकरून या सगळ्या गोष्टी समाजापुढे नेताना आपली संस्कृती सांभाळण्याचं काम आपण पुढं नेऊया असं नमूद करतो. परत एकदा शांतादुर्गा सिस्टर, शांतादुर्गा कलासागर भजनी मंडळ आणि माधवराव ढवळीकर ट्रस्टचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज ज्या संस्था जवळजवळ 8, 9 का 10 माहीत नाही मला, पण ज्या संस्था या आमच्या दिंडी महोत्सवामध्ये सहभाग होणार, त्या सगळ्या कलाकारांचं, संस्थेच्या कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो, आणि असंच आपण कार्यरत राहावे असं नमूद करून माझे हे 2 शब्द लांबलेले, माझे 2 शब्द मी आवर्ते घेतो. जय हिंद, जय गोमाता.